तुम्ही इंग्लिश वर्ड शिकता पण 2 दिवसात सगळं विसरता. डोंट वरी, आज मी तुम्हाला वर्ड लक्षात ठेवायची एक ट्रिक सांगणार आहे. खूप स्टुडंट म्हणतात मॅडम व्होकॅब्युलरी लक्षात राहत नाही, पण प्रॉब्लेम तुमच्या मेमरीमध्ये नाही तर तुमच्या मेथडमध्ये आहे. मी तुम्हाला 6 स्टेप सांगणार आहे. स्टेप 1, डोंट क्रॅम, अंडरस्टँड मीनिंग. फक्त शब्द पाठ करू नका, त्यांचा मीनिंग समजा, मराठीमध्ये कनेक्ट करा. फॉर एक्झाम्पल हंग्री म्हणजे भूक लागलेली. कनेक्शन केल्याने वर्ड लक्षात राहतात. स्टेप 2, यूज वर्ड इन सेंटेन्सेस. आता जो आपण शब्द यूज केला हंग्री, तो आपण सेंटेन्समध्ये वापरायचा. फॉर एक्झाम्पल, आय एम हंग्री, मला भूक लागली आहे. असं केल्याने शब्द तुम्हाला लक्षात राहतील. स्टेप 3, रिपीट डेली. रिपिटेशन इज द की. दिवसातून 3-4 वेळा तो वर्ड रिपीट करा. मोठ्याने बोला. रिपीट केल्याशिवाय काहीही लक्षात राहत नाही. स्टेप 4, रिटर्न प्रॅक्टिस करा. लिहिल्याने मेमरी स्ट्रॉंग होते. प्रत्येक वर्ड 2-3 वेळा लिहा. स्टेप 5, लर्न 5 to 10 वर्ड्स ओनली. एकदम 20-30 वर्ड लक्षात ठेवू नका, कारण ते लक्षात राहणार नाही. रोज फक्त 5-10 शब्द घ्या आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ते सगळ्या सेंटेन्समध्ये वापरा. स्टेप 6, यूज इन डेली लाईफ. डेली लाईफमध्ये जे शब्द तुम्ही आज लक्षात ठेवले ते यूज करा. फॉर एक्झाम्पल, आय एम टायर्ड, आय एम हॅप्पी. व्होकॅब्युलरी वाढवायची असेल तर यूज करा, रिपीट करा आणि प्रॅक्टिस करा. वर्ड्स पाठ करत बसू नका, वर्ड्स वापरून लक्षात राहतात. थँक्यू फॉर वॉचिंग.